आजचा विषय असा आहे मित्रांनो, मस्तपैकी सकाळी उठवण्यात आलं मला सकाळी 6 वाजता पोटात दुखण्याच्या नावाने आणि पोटात दुखायचं यांचं राहिलेलं आहे. अशा पद्धतीने मस्तपैकी मला सांगण्यात आलं की सकाळी आपल्याला चिकनचं कालवण बनवायचं. चिकनचं कालवण बनवण्यासाठी तुम्ही जावा आणि चिकन घेऊन या. मग मी गेलो, चिकन आणलं 100 रुपयाचं. आणल्यानंतर इथं बनवायला दिलं. बनवल्यानंतर हे इकडे कांदे चिंगळे कांदेत म्हणून ह्याच्यावरती मला 2-3 नावं ठेवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने नावं ठेवल्यानंतर सगळं काही व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर मी इकडे या पद्धतीने इकडे आंघोळ केली. आंघोळ आल्या आम्हाला मस्तपैकी बोलण्यात आलं की ह्या चुलीमध्ये व्यवस्थित लाकडं का नाही घातली, तुम्ही प्लाउडच का घातला, व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला घालता आली नाही का लाकडं जाताना. अशा पद्धतीने हे ऐकल्यानंतर मला मस्तपैकी इथं आंघोळ करता मला सांगण्यात आलं की आता कालवण करणार आहे मी चिकनचं कालवण करणार आहे, तू खायचं नाही. मला आधी सांगण्यात आलं होतं की तू चिकन आण आणि त्याच्यानंतर मी पातळ कालवण बनवून मस्तपैकी तुम्ही खावा. आता मला इथं ह्या दरवाजामध्ये मला सांगण्यात आलं की चिकनचं कालवण तू खायचं नाही. गोड बोलून काम करून घेण्यात आलं आहे. मग त्याच्यासाठी माझी आई तर प्रत्येक ठिकाणी तत्पर असते. सकाळी ती गेली दवाखान्यामध्ये. मी म्हटलं की तिला दवाखान्यामध्ये जायचं होतं की मी येतो तुझ्यासोबत. तरी पण म्हटली तुझी नाईट शिफ्ट आहे, तू आज झोप, त्याच्यानंतर तू नाईट शिफ्टला जाशील संध्याकाळी, व्यवस्थित तुझं डोकं बिकं चालन. इथं झोपून दिलं जात नाही. तर इथं आईनी झोप म्हणली म्हणून सकाळी चपात्या बनवल्या. सकाळी इथं हे बेसन पोळी बनवली, मेथीची भाजी बनवली. मेथीची भाजी मला विचारलं बनवू का, माझ्या मेथीच्या भाजीने मला पचन होत नाही, मला मेथीची भाजी. तर ही मेथीची भाजी बनवली तरी पण मी आज खाणार आहे. पचन नाही झालं तरी चालन, पण मी खाणार आहे. आईने बनवली. आई माझ्या पोटाचं व्यवस्थित, तिला माहिती मला भूक लागल्यानंतर मला कसं तरी होतं. रात्री पण मी मस्तपैकी रात्री कामावून आल्यानंतर मस्तपैकी भेळ, दूध आणि बिस्किट खाऊन झोपलेलं आहे. जेवण काही नव्हतं आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने हे खातोय आता. आणि चिकनला अजिबात हात पण लावला नाही, हात पण लावायचा नाही. आई दवाखान्यामध्ये गेलेली आहे. दवाखान्यामध्ये तिचा दात दुखतोय, ह्या साईडचा गाल पूर्णपणे सुजला होता. रूट क्लिनिंग करायचं होतं. त्याच्यासाठी तिला म्हणलं दवाखान्यात येतो, पण नाही. आई म्हणते तू येऊ नको, तू झोप, आराम कर, कारण की तुझी नाईट शिफ्ट आहे. काळजी फक्त आई वडील प्रत्येक वेळेस भासून दिलं जातं मला. धन्यवाद. जेवण करतो आता. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालंय. आता 2 कामं आहेत माझ्याकडे. एक म्हणजे झोपायचं आहे आणि दुसरं म्हणजे हा फॅन घरामध्ये लावायचा आहे. कारण की रोज संध्याकाळी आईन भाऊ 11 वाजता येतात भाजी विकून आल्यानंतर ह्या फॅनच्या खाली संध्याकाळी झोपत असतात इथं. आणि हा जो एरिया आमचा, हा पावसामध्ये फुल भिजला ना तर खूप जास्त ओलं होतं. परवा दिवशी आणि त्याच्या आधी 2-3 दिवस भरपूर साऱ्या गोम निघल्या होत्या. गोम माहीत असेल तुम्हाला, जास्त पायाच्या असतात त्या गोम निघल्या होत्या. आणि आता मागचा एरिया आहे ना, हा असा आहे. मागचा एरिया हा असा आहे. आणि इकडं सगळं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, इकडं सगळं तळं साठतं, एकदम असं मोठं तळं साठतं पाण्याचं. आणि त्याच्यामध्ये आणि पलीकडच्या साईडला तिकडे विहीर आहे. त्या विहिरीमध्ये लय मोठे धामणी येतं. आतमध्येच आहेत विहिरीमध्ये लय मोठे बेडूक आहेत, धामणी आहेत, साप आहेत. तर हा फॅन आतमध्ये लावायचा आहे. आणि आतमध्ये लावल्यानंतर म्हणजे कमीत कमी घरात झोपते ते. घरात झोपल्यानंतर थोडं रिस्क कमी होते. तर आज मला तो फॅन आतमध्ये लावायचा आहे. आणि आईना भावाला आजपासून आतमध्ये झोपायला सांगायचं. कारण की नो वन केअर्स. आई वडील काळजी करतात आपली, आपण आई वडिलांची काळजी केली पाहिजे. लय महत्त्वाचं आहे. काळजी करणारे बरेच लोक असतात, त्यांची पण काळजी करतो आपण, ते आपली काळजी करतात. पण मला असं वाटतं आई वडिलांपेक्षा जास्त कोणी काळजी करू शकत नाही. तर आता झोपायचं आहे, कारण की नाईट शिफ्ट मला काढता येत नाही व्यवस्थित. तर आता सीन असा आहे की आता झोपून घेतो. चला बाय.